I am Ashok Gadade from Gangai Pharmacy College, Kada. आपले आता याच्या आधी एक चॅप्टर झालेला आहे, तो म्हणजे ॲनालिप्टिक्स. आपण पाहतोय सेंट्रल नर्वस सिस्टमवर ॲक्ट होणारे ड्रग ॲक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम. त्यामधले जे ड्रग्स सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलंट करतात ते आधी पाहतोय आपण. सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहिलं होतं, त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी येतात. CNSला स्टिम्युलंट करणारे ड्रग आणि दुसरे जे होते ते सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करणारे ड्रग. त्यातले सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलंट करणारे ड्रग, त्यातला पहिला जो कॅटेगरी होती ती म्हणजे ॲनालिप्टिक्स. ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ॲनालिप्टिक ड्रग्स काय करते, इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ दी सब पार्ट ऑफ दी सेंट्रल नर्वस सिस्टम ऑफ ब्रेन ऑल स्पायनल कॉर्ड. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे ड्रग जे आहेत सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करण्याचं काम करत होते, त्यामध्ये कॅफिन, त्यानंतर निकेतामाइड, हे जे ड्रग्स आपण पाहिले होते वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिप्टिक्समध्ये. आता आपण त्याच्या सेंट्रल नर्वस सिस्टमला स्टिम्युलेट करणाराच कॅटेगरी, परंतु कॅटेगरी थोडीशी वेगळी येते. ते म्हणजे अँटी डिप्रेशन ड्रग. म्हणजे डिप्रेशनच्या अगेन्स्ट अँटी डिप्रेशन ड्रग, डिप्रेशन होऊ नये म्हणून किंवा डिप्रेशन झालेलं कमी करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी जे ड्रग दिले जातात ते कॅटेगरीचे ड्रग्स आपण अँटी डिप्रेशन ड्रग्स या कॅटेगरीमध्ये. हाच नेक्स्ट चॅप्टर आहे आपल्याला PC2मध्ये, तो आपण पाहणार आहे की तुमचा अँटी डिप्रेशन ड्रग्स. त्याआधी सर्व लोक पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला भरभरून प्रेम देतात आणि त्याला सबस्क्राईब केलेलं आहे, ते लाईक करतात, शेअर केलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो. आणि जे कोणी आणखीन शेअर करायचं राहिलेलं आहे, कारण डी फार्मसीचे PC2चे व्हिडिओज याच्या माध्यमातून तुम्हाला येतील. तर ज्या विद्यार्थ्यांना डी फार्मसी PC2चा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण डिप्रेशन जे आहे ते इथं दिलेलं आहे डिस्क्रिप्शन तुम्हाला. या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक थोडंसं एक वाक्य पाहू की डिप्रेशन. आपण अँटी डिप्रेशन ड्रग पाहणार आहोत, पण त्याआधी आपल्याला पाहणं गरजेचं आहे की व्हॉट इज मीन बाय डिप्रेशन. डिप्रेशन शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकलेला असतो. आता मी लास्ट व्हिडिओ एक टाकला होता 10 ऑक्टोबरला, तुमचा जे हे होतं मेंटल हेल्थ डे, त्या दिवशी डिप्रेशनचा शब्द आला होता की डिप्रेशन होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे. तर डिप्रेशन काय आहे? डिप्रेशन इज अ सॅडनेस म्हणजे त्याला आपण मराठीत खिन्नता म्हणतो किंवा दुःखी होऊन बसतो. अचानक तो व्यक्तीला डिप्रेशन येण्याची वेगवेगळे कारणं असतात. त्याला एन्झायटी, टेन्शन, ह्याचं मेन कारण जो आहे तो माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की ज्याला मेंटली अनहेल्दी पर्सन असतो तो डिप्रेशन किंवा एक्सायटेड कंडिशनमध्ये जातो. मेंटली अनहेल्दी आणि मेंटली हेल्दी राहणं, जसं आपण फिजिकली हेल्दी राहणं गरजेचं आहे तसं मेंटली हेल्दी राहणं गरजेचं आहे. तर मेंटली अनहेल्दी जो पर्सन आहे तो ताबडतोब एक्सायटेड होणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनुसार हे सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात होते, नंतर ती वाढत चालते आणि मग हा व्यक्ती काही घटना वेगवेगळ्या स्वरूपात असतात. घरामध्ये एखादी घटना घडल्यानंतर किंवा त्याच्या फायनान्शियल कंडिशन घटना किंवा घरामध्ये एखादी दुःखद घटना घडली, शेजारी घटना घडली किंवा आत्ता कोरोनाची परिस्थिती आलेली आहे, याच्यामध्ये पण काही लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. म्हणजे जी कंडिशन आपण हँडल करू शकत नाही अशा वेळेस व्यक्ती प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या ऐवजी डिप्रेशनमध्ये जातो. आणि सुरुवातीला ही सवय लागते आणि सुरुवातीला जर आपण प्रॉब्लेम सॉल्व नाही केले तर असाच हळूहळू सवय लागते त्याला डिप्रेशनची, नंतर तो कंटिन्युअसमध्ये डिप्रेशन. तर त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं, डिप्रेशन जर यायचं नसेल तर आपण हसत खेळत राहिलं पाहिजे, आपण मेंटली स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, आपण प्रॉब्लेम सोल्युशन त्याच्यावर निवडलं गेलं पाहिजे. तर डिप्रेशन इज अ सॅडनेस म्हणजे ही काय एक खिन्नता किंवा तुम्ही दुःखी होऊन जाता. ते व्यक्ती जे आहे तो दुःखी होऊन जातो आणि तो एकटा बसणं किंवा एकटा विचार करत राहणं, तर डिप्रेशनमध्ये जाणं. तर हे फार ह्याच्यामध्ये 2 नाही तर थ्रू पॉसिबली इंटेन्स, म्हणजे हे तुमचं घातकही होऊ शकतं, म्हणजे जास्त प्रमाणात होऊ शकतं किंवा युज्युअली इज अ शॉर्ट ड्युरेशन. याच्यामध्ये शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काही काळावर थोडंसं काही घटना घडली, काही काळापुरता तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये आला, नंतर तो लगेच त्याला दुसरं काही कारण भेटलं की तो व्यवस्थित होऊ शकतो. परंतु कंटिन्यू शॉर्ट ड्युरेशनमध्ये जरी डिप्रेशन येत गेलं तर तशी सवय लागली तर नंतर तो परत ह्याच्यामध्ये जाऊ शकतो, स्ट्रॉंग डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे 2 प्रकार आहेत त्याच्यात की थ्रू पॉसिबली इंटेन्स आणि युज्युअली इन शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे
याचं सांगू शकत नाही तुम्ही डिप्रेशन किंवा तीव्र असेल, म्हणजे पॉसिबिलिटी शक्यतो तीव्र याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या मेंटल कंडिशनवर अवलंबून आहे, किंवा मेंटल वीकनेस किंवा मेंटल स्ट्रॉंग आहे. आणि हे मेंटली स्ट्रॉंग पर्सन कोणाला म्हटलं जातं की जो कोणत्याही कंडिशनमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करण्याची क्षमता ठेवतो. आणि ही क्षमता ठेवण्याची ती मेंटली स्ट्रॉंग पर्सन जे आहे हे किंवा वीक हे दोन्ही गोष्टी हळूहळू येतात. मेंटली स्ट्रॉंग म्हणजे आहे याच्यातून मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की त्याचं वाचन किंवा लोकांमध्ये मिसळणं किंवा हे लोकांमध्ये किती मिसळतो. एखादा व्यक्ती असं होतं की एखादा व्यक्ती फार टॅलेंटेड असू शकतो, अभ्यासामध्ये फार टॅलेंट, परंतु त्याला आपण मराठीत व्यावहारिक ज्ञान आहे का नाही असं म्हणतो. अभ्यासात भरपूर हुशार आहे, परंतु इतर वाचन किंवा इतर गोष्टीमध्ये नॉलेज नाही. तर अचानक त्याला समजा त्याची कॅपॅसिटी असते 90 मार्क पडतील मला, पण त्याला 89 जरी मार्क पडली तर तो डिप्रेशनमध्ये जातो. तर ते काही सोल्युशन नाही आहे. डिप्रेशनमध्ये जाऊन टेन्शन घेऊन आणि ते हळूहळू त्याची कंडिशन तशी वाढत जाते. डिप्रेशन म्हणजे आता तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन काढता आलं पाहिजेत. ते 89 मार्क पडतात. दुसरे काही व्यक्ती असतात त्यांना मार्क कमी पडतात, परंतु हळूहळू त्यांची ग्रोथ होत चालत असते की मला हे का कमी पडले. तर मार्क किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुमचा रिझल्ट फायनल होत नाही आहे. तुम्ही तुमच्या अडीअडचणीवर किती मात करत चालता याच्यावर अवलंबून असते तुमची सक्सेस. त्यामुळं एखादा व्यक्ती सक्सेस घेत गेला आणि त्याला अडचण आली, अचानक अडचण आली तर डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. तर प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपल्या येणाऱ्या अडचणी कशा सॉल्व करतो तो व्यक्ती पुढं जातो आणि तो डिप्रेशनमध्ये गेलो. डिप्रेशन जे आहे ते आलं नाही पाहिजेत. आणि याच्यासाठी जे आपली जे ड्रग्स आहेत अँटी डिप्रेशन ड्रग्स हे आपण इथं पाहणार आहेत. तर डिप्रेशनचे पहिलं वाक्य आपण पाहिलं, डिप्रेशन इज अ सॅडनेस थ्रू पॉसिबली इंटेन्स, म्हणजे शक्यतो तीव्रता, युजली इन शॉर्ट ड्युरेशन किंवा कमी काळापुरतासुद्धा असू शकतो. सर लास्ट चॅप्टर जो होता ॲनालिटिक्समध्ये मी सांगितलं होतं की ॲनालिटिक्स आपण कोणाला ॲनालिटिक्स जनरली आपण नॉर्मल पर्सन जे आहे त्याला थोडासा तो हे झालेला थकवा आलेला आहे किंवा वेकफुलनेस नाही, म्हणजे अशा व्यक्ती जे आहेत तर त्या व्यक्तींना आपण ॲनालिटिक ड्रग स्टिम्युलेशन करण्यासाठी देतो. तर डिप्रेशनमध्ये दोन्ही प्रकारचे व्यक्ती जे डिप्रेशन जे आहे येतं हे मेंटली डिप्रेशन इज अ फेनॉमेनॉन विच मे अराईज इन अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल. म्हणजे नॉर्मल पर्सन जे आहे तुम्हासारखे पर्सन जे आहेत त्यांनासुद्धा काय होतं की डिप्रेशन येऊ शकतं. अचानक एखादी आसपास घटना घडली तर थोडंसं त्याचं टेन्शन येऊ शकतं, परंतु त्याच्यामध्ये हँडलची कॅपॅसिटी असेल तर तो कवर करतो. तर मी आधीच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तो हँडल करतो तसं. तर डिप्रेशन हे कोणत्याही नॉर्मल पर्सनला येऊ शकतं एखादी घटना किंवा कोणत्याही गोष्टीमुळं. तर फायनान्शियल लॉस किंवा या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आसपास घडत असतात. विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले किंवा काही लोकांना असं विद्यार्थ्यांना डिप्रेशन येतं की शिक्षक खवळले किंवा आई वडील खवळले. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही छोटे छोटे वाद असतात, याच्यामुळं डिप्रेशन. तर या सगळ्या वेगवेगळे कारणं आहेत. याला आपण मेंटली डिप्रेशन इज अ फेनॉमेनॉन विच अराईज इन अ नॉर्मल, हे नॉर्मली इंडिव्हिज्युअलमध्ये सुद्धा घडतं. पण हे जी नंतर सवय लागली तर नंतर ते कंटिन्युअस होऊन जातं. आणि दुसरं इन मेंटली इल पर्सन, जो मेंटली इल पर्सन असतो मेंटली वीक होऊन जातो आणि कंटिन्यू डिप्रेशन जर सारखं नॉर्मल पर्सनला सारखी जर सवय लागली तो नंतर मेंटली इल पर्सनमध्ये सुद्धा जातो. तर या दोन्हीमध्ये डिप्रेशन येतं. म्हणजे नॉर्मल पर्सनलाही त्याच्या वेगवेगळ्या कारणामुळं डिप्रेशन येऊ शकतं आणि दुसरी गोष्ट जी आहे जो मेंटली इल पर्सन आहे त्याला पण येऊ शकतं. याच्यासाठी वेगवेगळे हे आहेत की डिप्रेशन काय येतं. लक्षणं जे आहेत की एखाद्या व्यक्तीचे नकारात्मक विचार जर असतील तर त्याला डिप्रेशन येतो किंवा जो समाजापासून थोडासा माघार घेतो किंवा सतत दुःखी राहतो समावेश, असे पण काही गोष्टी असतात की त्याच्यामुळं डिप्रेशनमध्ये पेशंट जातात. थोडेसे भांडणं झाले किंवा घाबरणं, फिअर एक असते काहींच्यामध्ये, भीतीचं प्रमाण असतं छोट्या. तर याच्यामध्ये सुद्धा नंतर व्यक्ती जो आहे तो या डिप्रेशनच्या आजारामध्ये जातो. पण डिप्रेशन हा नॉर्मल पर्सनला झालेला तो जरी व्यवस्थित हँडल करण्यासाठी जे आहे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जे याचे लक्षणं जे आहे डिप्रेशनमध्ये तो जो काय होतो त्याला छंद जे असतात जसं खेळणं झालं, चित्रकला झालं, वेगवेगळे छंद, गाणे झाले, गाणे ऐकणे, संगीत ऐकणे झालं. तर वेगवेगळे जे छंद असते ह्याच्यात त्या व्यक्तीला रस कमी किंवा लोकांबरोबर बोलणं चालणं ह्या गोष्टीमध्ये त्याचा छंद जे आहे दैनंदिन जीवनातली जी कामं असतात दैनंदिन याच्यामध्ये त्याचं मन रमणं
अशा पण गोष्टी हळूहळू म्हणजे हे नॉर्मल पर्सनकडून मेंटली इल पर्सनकडं सुद्धा ट्रान्सफर होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहे की नॉर्मल इंडिव्हिज्युअलला डिप्रेशन होतं, दुसरा मेंटली. पण बऱ्याच वेळा नॉर्मलमधून तो मेंटली इल पर्सनमध्ये जातो, कारण तो स्वतः ते हँडल नाही जर केलं की बुवा ह्या गोष्टी का होतात, म्हणजे मला एकदा डिप्रेशन आले, दोनदा, तर हे माझ्याबरोबरच होतं आहे असा जर विचार करत राहिला तो व्यक्ती, तर त्याचं डिप्रेशन वाढत राहील. किंवा मला का होतं आहे आणि याचं मी सोल्युशन काढलं पाहिजे असा ज्या व्यक्ती विचार करतो तो प्रॉब्लेममधून बाहेर निघतो. नाहीतर नंतर तो मेंटली इल पेशंट. तर लक्ष केंद्रित करताना नंतर त्याचं लक्ष केंद्रित करताना सुद्धा अडचणी येतात त्याच्या. विचलित होणं, स्थिर राहू शकत नाही तो व्यक्ती, अशा वेगवेगळ्या अडचणी. नंतर आपण त्याला एकलकोंडामध्ये जाणं, एकलकोंडा होऊ शकतो तो व्यक्ती. तर ह्या सगळ्या डिप्रेशन नंतर त्याला काही आठवण्यासुद्धा, तो डिप्रेशनमध्ये राहिल्यामुळे त्याला नॉर्मल गोष्टीसुद्धा आठवत नाही आहे. आणि असा व्यक्ती जो आहे इन्सोमनिया म्हणजे झोप येण्याससुद्धा त्याला अडचणी येतात. तर हे सगळे गोष्टी डिप्रेशनमध्ये येतात. नंतर त्याची मग काय होते, अशा व्यक्तीची शारीरिक लक्षणंसुद्धा काही काळानंतर म्हणजे हळूहळू या गोष्टी, म्हणजे ज्या व्यक्तींना थोड्या डिप्रेशन किंवा थोड्या गोष्टीहून नाराज होणं, आपल्या पालकांवर, आपल्या शिक्षकांवर, छोट्या गोष्टीवर किंवा कोणाबरोबर नाराज होणं सवय जर लागली, तर ही सवय कंटिन्यू डिप्रेशनमधून पुढं वाढत जाते. आणि नंतर हे डिप्रेशन जर वाढत गेलं तर नंतर त्याचे शारीरिक याच्यावर पण परिणाम होतो. त्याची जी शरीराची ऊर्जा कमी होणं, सतत थकवा जाणवणं, नंतर तो कमी बोलायला लागतो, नंतर म्हणजे एकदम हळू बोलणं, कमी बोलणं, त्याला भूक कमी लागणं, अत्याधिक झोप काढणं, अशा गोष्टीमध्ये तो वजनसुद्धा त्या व्यक्तीचं कमी होणं, म्हणजे या सगळ्या त्याच्या पचन संस्थेवर सुद्धा परिणाम होतो. हे सगळ्या मानसिक लक्षणे जे आहेत ते दिसायला लागतात. म्हणजे नंतर तो मेंटली इल पर्सन, नॉर्मलमधून सुद्धा मेंटली इल पर्सनमध्ये जातो. म्हणजे सतत निराश राहणं, त्याला म्हणजे स्वतःबद्दलच गिल्टी फील होणं, स्वतःवरच दोष देणं, काळजी करणं, छोट्या गोष्टीतून काळजी करणं. समजा आपला कोणी जर गाडीवर गेला तर त्याचं काय होईल, छोट्या गोष्टी ज्या आहेत या डिप्रेशनमध्ये. डिप्रेशन आपण पुढं पाहणारच आहेत, पण थोडक्यात सांगायचं इंट्रोडक्शनमधला जो भाग आहे की निराश राहणं. किंवा नंतर हा जे डिप्रेशन वाढत गेल्यानंतर ही व्यक्ती जी आहे प्रॉपर म्हणजे मेंटली हँडल नाही केलं किंवा प्रॉपर यातून बाहेर नाही गेलं तर सुसाईड कंडिशनमध्ये सुद्धा जाऊ शकतो किंवा इजा होऊ शकते. किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी किंवा मेंटली छोटे ज्यावेळेस आपल्याला डिप्रेशन येतात किंवा टेन्शन ज्यावेळेस येतात किंवा आपण डिप्रेशनमध्ये जातो त्यावेळेस आपण कोणाला तरी बोललं पाहिजे, त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. की वेगवेगळी जी पुस्तकं आहेत या पुस्तकांचं वाचन करून किंवा आता ऑडिओ बुक्स आहेत याचं वाचन करून डिप्रेशनमधून मार्ग काढला पाहिजे. आणि ही घटना जी घडते याच्यावर आपण सोल्युशन काढलं पाहिजे, तरच तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाणार नाही आहे. तरी आपण एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शनबरोबर हे पाहतो आहे की मेंटल डिप्रेशन काय इज अ फेनॉमेनॉन कुठं विच इज अराईज इन नॉर्मल इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज किंवा नॉर्मल इंडिव्हिज्युअल ऑर इन मेंटली इल पेशंट्स. आपण हे दुसरं वाक्य पाहिलेलं आहे याच्यामध्ये. पुढे आपण पाहू जे डिप्रेशनमधला जो एक सिंझोफ्रेनिक अटॅक, सिंझोफ्रेनिया ऑफ सायकोटिक अटॅक याच्याबद्दल आपण. सिंझोफ्रेनिया काय आहे, हे एक मानसिक आजार आहे आणि ह्याच्यामध्ये जे भावना, कृती यामध्ये फारकत असते. म्हणजे जी भावना एक असते त्याची कृती वेगळी असते. म्हणजे तो मनामध्ये वेगळा विचार करतो आणि त्याच्या कृतीमध्ये वेगळा, मनामध्ये त्याची काय चाललेलं असते हे बाहेर कृती. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या नॉर्मल पर्सनमध्ये ज्या आपल्या मनामध्ये किंवा भावना असतात त्या आपल्या कृतीमध्ये, ॲक्टिव्हिटीमध्ये दिसून येतात, पण या व्यक्तीमध्ये ह्या दिसून येत नाहीत. तर सिंझोफ्रेनिया इज अ सिरियस मेंटल डिसऑर्डर इन विच पीपल इंटरॅप्ट रिॲलिटी ॲबनॉर्मॅलिटी. म्हणजे एक ॲबनॉर्मॅलिटी आहे ही आणि याच्यामध्ये रिॲलिटी आणि याच्यामध्ये फरक. सिंझोफ्रेनिया मे रिझल्ट इन सम कॉम्बिनेशन ऑफ हॅल्युसिनेशन, डिल्युशन्स, एक्स्ट्रीमली डिसऑर्डर थिंकिंग, बिहेवियर दॅट इम्पेअर डेली फंक्शनिंग. म्हणजे याच्यामध्ये तो त्याचं बिहेवियर आणि त्याची थिंकिंग ही वेगवेगळी असते. आता यासमोर चित्रामध्ये दिलेलं आहे बघा, डबल चित्र दिलेलं आहे. एक फर्स्ट जे आहे त्याच्यामध्ये डोक्यामधून डोकं निघलं आहे, म्हणजे बिहेवियर आणि त्याचं जे थिंकिंग आहे याच्यामध्ये फरक. दुसरं जे लेडीचं चित्र दिलं तर याच्यामध्ये पण दोन तिचे इमेज दिसत आहेत. म्हणजे एक थिंकिंगची आहे आणि एक बिहेवियरची आहे. बिहेवियरच्या ह्याच्यामध्ये रागामध्ये दिसतं आहे, थिंकिंगमध्ये शांत दिसतं आहे. तर हा जो फरक आहे हा सिंझोफ्रेनिया हा डिप्रेशनमधून पुढं, डिप्रेशनमधला एक आजार आहे आणि याच्यामध्ये
ही मेंटल डिसऑर्डर, सिरियस मेंटल डिसऑर्डर आहे सिन्झोप्रेनिया. एक एक आजार तुम्हाला थोडक्यात लक्षात ठेवायचे आहेत. कुणी परीक्षेला विचारणार नाही की व्हॉट इज मीन बाय सिन्झोप्रेनिया, पण आपल्याला आपण फार्मसी करत आहोत तर आपल्याला या शब्दांचे अर्थ माहिती असले पाहिजेत, म्हणून हे पिक्चर्स तुम्हाला दाखवतोय मी. अशा पद्धतीने सिन्झोप्रेनिया लक्षात ठेवा तुम्ही. हे जे पिक्चर दाखवलं याच्यामध्ये पण सिन्झोप्रेनिक अटॅक किंवा सिन्झोप्रेनिक सायकोटिक अटॅक आहे हे पिक्चर्समध्ये दाखवलेलं आहे की हा थिंकिंग आणि बिहेवियरमध्ये जो फरक आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण परत डिप्रेशनमध्ये जी कंडिशन आपण सुरुवातीला सांगितलं की डिप्रेशन हा माइल्ड असू शकतो किंवा तो सिव्हिअर पण होऊ शकतो. डिप्रेशन हे जे आहे ते नॉर्मल पर्सनला पण असू शकतं किंवा जे मेंटली इल पेशंट आहे यांना पण असू शकतं. पण हे डिप्रेशन जर वाढत गेलं म्हणजे याला वेळीच कंट्रोल केलं नाही तर पेशंट मे ऑल्सो हॅव सुसायडल टेंडन्सी. हे सुसायडल टेंडन्सीपर्यंत जाऊन पोचतं. त्यामुळे ते वेळीच कंट्रोल केलं पाहिजे. डिप्रेशनसाठी वेगवेगळे उपचार आहेत, तर ते येऊ नये म्हणून मेंटली टफनेस आपल्या मध्ये असली पाहिजेत. आणि त्यामुळे हे डिप्रेशन जर वाढत गेलं तर सुसायडल टेंडन्सीपर्यंत जातं. मेंटल डिप्रेशन इज अराइज ड्यू टू डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन. ऑलरेडी इंट्रोडक्शन टू सेंट्रल नर्वस सिस्टम या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की व्हॉट इज बायोजेनिक अमाइन. तुम्हाला स्टिम्युलेशन कधी होतं की लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन जे आहे ही तुमची वाढल्यानंतर पेशंट नॉर्मल पर्सन हा एक्सायटेड होतो. लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन्सची जर कमी झाली तर पेशंट जो आहे तो डिप्रेशनमध्ये जातो. तर हे मेंटल डिप्रेशन अराइज ड्यू टू डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन. बायोजेनिक अमाइनचे वेगवेगळे रोल्स आहेत नर्वस सिस्टममध्ये, खास करून न्यूरोट्रान्समीटर म्हणून वेगवेगळे बायोजेनिक अमाइन्स आहेत. लगेच डीपमध्ये न जाता मी पुढच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला वेगवेगळे बायोजेनिक अमाइन्स येणार आहेत. त्याच्यामध्ये आपण हे पाहू की बायोजेनिक अमाइन्स कोणकोणते आहेत, एक्झाम्पल्स. परंतु ह्या बायोजेनिक अमाइन्सची लेवल एक प्रमाणात असली तर नॉर्मल पर्सन राहतो. बायोजेनिक अमाइनची लेवल वाढली किंवा कमी झाली तर डिस्टर्बन्स आल्यानंतर मेंटली डिसऑर्डर होते. तर मेंटल डिप्रेशनबद्दल बोलतो आपण. मेंटल डिप्रेशन अराइज ड्यू टू डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन्स. बायोजेनिक अमाइनची लेवल डिस्टर्ब झाल्यानंतर तुम्हाला मेंटल डिप्रेशन येतं. सर्टन लेवल ऑफ दीज अमाइन्स इज कन्सिडर्ड रिस्पॉन्सिबल फॉर मेंटली अवेकिंग और मेंटल ॲक्टिव्हिटी. दीज अमाइन्स, बायोजेनिक अमाइन्स और न्यूरोट्रान्समीटर हे काय येतं, हे कसं रिस्पॉन्सिबल फॉर मेंटल अवेकिंग और मेंटल ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे ही आत्ता एंड आपण डिस्क्रिप्शनचा पाहतो आहे की तुमचा मेंटल डिप्रेशनचे 2 प्रकार पाहिले आहेत आपण. डिप्रेशन नॉर्मल पर्सनला पण येतं आणि डिप्रेशन हे मेंटली इल पेशंटला. त्यातलं मेंटल डिप्रेशन जर असेल तर पेशंट जो सुसायडल टेंडन्सीपर्यंत जातो. मेंटल डिप्रेशन जे तुमची कधी येतं आहे की तुमचे लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन डिस्टर्ब झाल्यानंतर, आणि बायोजेनिक अमाइन्स काय येतं हे तुम्हाला रिस्पॉन्सिबल फॉर मेंटल ॲक्टिव्हिटी किंवा मेंटली अवेकिंगसाठी हे आहेत. त्यामुळं इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे की चॅप्टरची सुरुवात इंट्रोडक्शन हा पार्ट पाहिलेला आहे की डिप्रेशन काय आहे. डिप्रेशन नॉर्मली पेशंटला येतं आणि मेंटली इल पेशंटला येतं. नॉर्मल पेशंटला येऊन ते लवकर कव्हर होतं आणि ते जर कंटिन्यू त्याला तशीच सवय लागली तर तो मेंटली इल पेशंटपर्यंत जातो. दुसरं डिप्रेशन आहे मेंटली इल पेशंटला येतं, तो सुसायडल टेंडन्सीपर्यंत जाऊ शकतो. त्यातलं एक एक्झाम्पल आपण पाहिलं, सिन्झोप्रेनिया पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये थिंकिंग आणि बिहेवियर हा डिफरन्स असतो हे पाहिलेलं आहे आपण. आणि हे कशामुळे होतं, डिस्टर्बन्स इन लेवल ऑफ बायोजेनिक अमाइन. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याच्यामध्ये की तुमचे सिम्पटम्स काय आहेत, डिप्रेशनचे सिम्पटम्स काय आहेत आणि ते कशाप्रकारे सिम्पटम्स दिसतात डिप्रेशनचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतो आहे. त्यामुळे डिप्रेशनचं जो इंट्रोडक्शन पार्ट व्यवस्थित ऐकून घ्या. माझ्या नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत ऑलरेडी, त्या वाचून घ्या. आणि याच्या डिप्रेशनच्या चॅप्टरच्या अगोदर तुम्ही इंट्रोडक्शन आहे सेंट्रल नर्वस सिस्टमचं ते एकदा वाचून घ्या. धन्यवाद. आणि आपलं चॅनल जे आहे पॉईंट सिस्टम GSPS चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.